आखाती देशांमधील युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. दुसरीकडे त्याचा परिणाम म्हणून सोनं चांदीच्या दरात दिवसागणिक घसरण होतीये. सोन्याच्या दरात 1500 रुपयांची घसरण झाली असून सोन्याचा आजचा दर जीएसटीच्या शिवाय 1,59,000 आला, तर चांदीच्या दरात घसरण होऊन चांदी 2,66,000 पोहोचलेली आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केला आणि त्यानंतर खरं तर जगभरामध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. मात्र युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना देखील सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मात्र पुन्हा एकदा मोठी घसरण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ही घसरण का होते आहे, पुढील काळात काय चित्र असणार आहे, या सगळ्याच्या संदर्भामध्ये सुवर्ण व्यावसायिक आहेत आकाश बंगाळे. काय सांगाल, सोने आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण व्हायला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. युद्धाची तीव्रता मात्र कायम वाढताना बघायला मिळते. हो, सोने आणि चांदीचे भाव परत आज कमी झालेले. जे ऑइल प्राइसेस आहे ते सातत्याने वाढत आहे आणि जे ऑइल प्राइसेस वाढल्यामुळे डॉलर इंडेक्स जो आहे तो स्ट्रॉंग होतोय बाकी करन्सीच्या मुकाबल्यामध्ये. तर त्याचा इफेक्ट सोन्यावरती पडतो आणि सातत्याने सोन्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. आता आजचा आपण पकडलं तर आज ऑइलचे प्राइसेस जवळजवळ 20% आज वाढलेले आहे. त्यामुळे त्याचा इफेक्ट सोन्यावरती पण आला आणि सोन्याचे भावही जवळजवळ आज 2% कमी झालेले आहे. 1,59,500 आज सोन्याचा भाव आहे आणि चांदीचे भाव 2,66,000 रुपये. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.